नमस्कार। आज दिनांक 5 जून 2014। आजची तिथी ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, वार गुरुवार। दिनविशेष जागतिक पर्यावरण दिन व परिसर स्वच्छता दिन। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अपघातात 4 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी, झायलो आदळली उभ्या ट्रकवर। ऑटो उलटून 2 प्रवासी जखमी, वरुड राजुरा दरम्यान झाला अपघात। शहर स्वच्छतेचे मनपा आयुक्तांचे आदेश, स्वच्छता निरीक्षक ठेकेदारांना नोटीस जारी। आणि पहिल्याच दिवशी गणवेश पाठ्यपुस्तक वितरित, मनपा शाळांमधील 12,000 विद्यार्थ्यांना होणार वाटप। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या। मोर्शी मार्गावर सावरखेड फाट्यावर भीषण अपघात झाला। एका भरधाव ट्रॅव्हल्सने धावत्या फोर्ड कारला उडवलं। ही फोर्ड मोर्शीकडून अमरावतीकडे येत होती। या भीषण धडकेनं फोर्ड कार झाडावर आदळली व तिने पेट घेतला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। MH-30A-2347 क्रमांकाच्या या फोर्ड कारने मोहन गिरीधर नागरेच्या, त्यांची पत्नी 48 वर्षीय हिना व मुलगा 21 वर्षीय रक्षक हे मोर्शीहून येत होते। या अपघातात मोहन गिरीधर नागरेच्या यांचा जागीच मृत्यू झाला। अमरावतीच्या गोपालनगर परिसरातील मराठा कॉलनीत राहणारा नागरेचा परिवार मोर्शी येथील वृंदावन मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यासाठी गेला होता। मृतक मोहन नागरेचा यांचं जुनी वस्ती बडनेरा येथे सत्यम नामक मेडिकल आहे। हिना व रक्षक नागरेच्याची प्रकृती चिंताजनक आहे। ट्रॅव्हल्सच्या धडकेने झाडावर आदळलेल्या फोर्डमध्ये स्फोट झाला। अपघात घडवून ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। या भीषण अपघाताने प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे आले। वाशिमहून नागपूरला विवाह सोहळ्यासाठी निघालेली झायलो उभ्या ट्रकवर आदळली। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत। तिवसा टोल नाक्यावर बुधवारी रात्री 11:15च्या सुमाराला हा अपघात घडला। भरधाव वेगाने येणारी झायलो उभ्या ट्रकवर आदळली। तिवसा टोल नाक्यानजीक हा भीषण अपघात झाला। या अपघातात 3घांचा घटनास्थळीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। बुधवारी रात्री 11:15च्या सुमाराला हा अपघात घडला। झायलो चालक रितेश प्रल्हाद उचित राहणार कोराडी, अकोल्याच्या पंचशील नगरमध्ये राहणारी 18 वर्षीय ज्योती कवडू घुरडे, 12 वर्षांचा आदित्य कवडू घुरडे, कोराडीचा रहिवासी 24 वर्षीय अंबादास दामोदर चंद्रशेखर या 4घांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर अन्य 8 प्रवासी गंभीर जखमी आहेत। हे प्रवासी वाशिमहून एका लग्न समारंभासाठी नागपूरला जात होते। झायलो चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी उभ्या ट्रकवर आदळली व लग्न समारंभ जागीच राहिला। रात्रीचा प्रवास त्यात गाडीचा वेग या अपघाताला कारणीभूत ठरलाय। झायलोचा वेग आटोक्यात असता तर प्रवाशांच्या जीवावर बेतलं नसतं। वरुड राजुरा दरम्यान अपघात झाला। ऑटो उलटल्यानं 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक अशा अपघातांना कारणीभूत ठरते। ग्रामीण परिसरात खचाखच ऑटो भरून प्रवासी वाहतूक चालते व ऑटो उलटतात। विशेष म्हणजे प्रवासीही आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवास करतात। वरुड राजुरा दरम्यान धावणारा ऑटो उलटल्याने 2 प्रवासी जखमी झाले आहेत। बुधवारी रात्री 9:30 वाजता हा अपघात घडला। हातुर्ण्याची राहणारी 55 वर्षीय तुळसाबाई चैत्राम कुईटे व 50 वर्षीय वासुदेव नागोराव कुरवाडे अशी जखमी प्रवाशांची नावं आहेत। तुळसाबाईच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे तर वासुदेव कुरवाडेचा उजवा पाय फ्रॅक्चर झालाय। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर।
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी प्रक्रिया सुरू झाली आहे. संभावित उमेदवारांच्या वाढलेल्या हालचाली स्पष्ट जाणवू लागल्या आहेत. त्याच सर्व माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आज घेऊ अमरावती विधानसभा निवडणूक पूर्व हालचालींचा मागोवा. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्रात भाजपाचं मोदी सरकार सत्तारूढ झालंय. लोकसभा निवडणुकीची आजवरची सर्वात मोठी प्रक्रिया पार पडल्यानंतर आता वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे. सध्या सुरू असलेली शिक्षक आमदार निवडणूक प्रक्रियेनंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चे बांधणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केवळ सुरुवातीपुरतं मर्यादित न राहता इच्छुक उमेदवार भेटीगाठी घेऊन समारोह, कार्यक्रम, मरण इत्यादींना उपस्थित राहून मतदारांपर्यंत आपली छाप पोहोचवत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा क्षेत्राचा निवडणूक पूर्व कानोसा घेतला असता भाजप काँग्रेस यांच्यातच झुंज राहील असं प्राथमिक समीकरण आहे. मनसे, रिपाई व प्रहार सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्याच्या लढाईत उतरत आहेतच. केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ असल्यानं राज्यातही तीच लहर कायम ठेवण्याची रणनीती भाजप युती मित्रपक्षांची असेल हे निश्चितच होय. त्यामुळेच भाजपाच्या तिकिटावर अमरावती विधानसभा लढवण्यास इच्छुकांची संख्या इतर पक्षांपैकी जास्त आहे. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांमध्ये माजी आमदार आणि स्थानिक भाजपाचा चेहरा म्हणून परिचित तसेच पुन्हा एकदा पक्षप्रवेश करून स्वगृही परतलेले जगदीश गुप्ता यांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तसेच भाजपाच्या निवडणूक प्रचार युनिटमध्ये महत्वाची धुरा सांभाळीत असलेल्या भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय सुद्धा अमरावती विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाची प्रचार धुरा व्यवस्थित हाताळण्याची कामगिरी बजावणारे उद्यमी व समाजसेवी लप्पीसेठ जाजोदिया यांचीही बाजू भक्कम आहेच. MIDC असोसिएशनचे किरण पातुरकर सुद्धा अमरावती विधानसभा निवडणूक लढवून विजयी होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष युतीच्या विजयाचे भाकीत केल्या जात असल्यानंच भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुकांची यादी इतर पक्षांपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे गुप्ता, भारतीय, पातुरकर, लप्पीसेठ यापैकी कमळाच्या निशाणीवर मते कोण मागणार हे कधी ठरते याकडे लक्ष लागून आहे. भारतीय जनता पार्टीनंतर वर्णी लागते ती काँग्रेस आघाडीची. पंजा या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधून रावसाहेब शेखावत सज्ज आहेत. परंतु त्यांच्या नावासह सुनील देशमुख हे नावही प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेच. मागील विधानसभेत सुनील देशमुख आणि रावसाहेब शेखावत यांच्यातली झुंज अजूनही हा मतदारसंघ विसरलेला नाही. रावसाहेबांना तिकीट देऊन सुनील देशमुख यांना घरचा अहेर काँग्रेसनं दिला होता. परंतु लोकसभेत पुन्हा सुनील देशमुख यांना स्वगृही परतल्याचं अनेकांनी बघितलं. काँग्रेसमध्ये प्रवेश आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठका तसेच नितीन गडकरी यांची भेट घेऊन अनपेक्षित दबावही काँग्रेसवर सुनील देशमुख यांनी कायम केला आहे. त्यामुळे सुनील देशमुख यांना पुन्हा संधी मिळण्याची शाश्वती आहे. युवा नेतृत्व म्हणून सारंग राऊत यांचं नावही चर्चेत आहेच. तीच अशीही चर्चा आहे की अल्पसंख्याक चेहरा म्हणून मुजफ्फर मामू यांचंही नाव समोर केलं जात आहे. यापैकी कुणाची वर्णी लागते ते बघावं लागेल. लोकसभेत पराभव झाला तरीही अस्तित्व जपण्याची लढाई लढण्याची प्रक्रिया पार पाडताना रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. बसपातर्फे गुणवंत देवपारे सुद्धा अमरावती विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. रिपाईच्या उमेदवाराला समर्थन देऊन लोकसभा निवडणुकीत हवे तसं यश न मिळाल्यामुळे प्रहार आपला स्वतंत्र उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या दिशेने प्रहारची ही मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मुंबईत या मला तुमच्याशी बोलायचंय ही साथ घालून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्वतःचे नाव घोषित करून कार्यकर्त्यांनो कामाला लागा ही राजगर्जना झाली असल्यानं मनसे सुद्धा अमरावती विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. सध्या मनसेचा स्थानीय चेहरा पप्पू पाटील हे एकमात्र नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. आपचे संजय जाधव सुद्धा आपली दावेदारी दाखल करू शकतात अशी चर्चा आहे. म्हणजे गँग ऑफ अमरावती विधानसभेच्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचाही असर बघायला मिळेलच. परंतु निवडणूक पूर्व हालचालीही कमालीच्या वाढल्या आहेतच. पुढील वृत्तमालिकेत घेऊ आणखी एका विधानसभेच्या निवडणूक पूर्व हालचालीचा मागोवा.
बघत रहा सिटी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. पावसाळा तोंडावर आलाय, मात्र शहरातील नाल्यांमधील गाळाचा उपसा झालेला नाही. पावसाळ्यापूर्वी नाल्या व नाले स्वच्छ होणं अनिवार्य आहे, परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नाले गाळांनी भरलेले आहेत. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरण अबाधित राखण्यासाठी खबरदारीचे उपाय गरजेचे आहेत, जे सहसा केलेच जात नाहीत अशी परिस्थिती आहे. पावसाळा तोंडावर आलाय. 2 दिवसात मान्सून केरळमध्ये पोहोचून 16 जूनपर्यंत विदर्भात पोहोचण्याचा अंदाज आहे. शहरातील साईनगर, एकनाथपुरम, बालाजी प्लॉट येथील दृश्य भयावह आहे. नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. दिखाव्यासाठी योजना तयार होतात, मात्र नाल्यांची स्वच्छता होत नाही. काही वर्षांपूर्वी बालाजी प्लॉट येथील परिसर जलमय झाला होता. अशा परिस्थितीत पावसाच्या झडी लागल्यास नाल्यांमधील पाणी लोकांच्या घरात शिरल्याशिवाय राहत नाही. याला जबाबदार कोण? नुकसान मात्र नागरिकांचं होतं. त्यांचं जीवित व वित्त धोक्यात येतं. मुंबईमध्ये 5 जून 1982 साली प्लास्टिक व कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा झाला नाही व मुंबई जलमय झाली होती. मात्र अशा घटनांवरून धडा घेतला जात नाही, हेच खरं. मैं नंदकिशोर पाबले 23 योगक्षेम कॉलोनी के पास रहता हूँ. योगक्षेम कॉलोनी में ही रहता हूँ, 23 नंबर में. यहाँ हमारे पास में जो नाला है, उसके अलावा आप देखिए, नाले में एक पेड़ गिर के पड़ा हुआ है. आड़ा पड़ा होने से नाला पूरा रुक गया है. उसमें पानी आगे बहने के लिए भी रास्ता नहीं है और सब तरफ से आया हुआ कचरा पूरा उसमें जमा हुआ है. बरसात के दिनों में क्या हालत होगी. एक तरफ डिजास्टर मैनेजमेंट की बात की जाती है, लेकिन यहाँ आने के बाद देखिए कि अगर पानी रुका हुआ है, उसकी वजह से अगर बाढ़ आ गई, यहाँ सभी तरफ परेशानी हो जाएंगी. नाले के दोनों तरफ जो मकान है उन्हें भी खतरा है. तो इसके लिए सफाई होना बहुत ही ज्यादा जरूरी है. मैं अरविंद हम्बर्डे, ये बालाजी प्लॉट में रहता हूँ. एक गैलेक्सी अपार्टमेंट की बिल्डिंग है यहाँ पर, वो नाले के किनारे बनाई है और नाला बहुत गहरा है और पानी भी हर साल बहुत बड़े आता है. तो वो अभी मुझे डर है कहीं ये दीवार न गिर जाए या कॉलम जो है बिल्डिंग के वो भी नाले से 10 ही फीट है. तो इसकी मरम्मत अगर हो जाए तो कुछ हादसा नहीं होगा आगे भाई. इसके पहले कुछ अभी तो हुआ नहीं, लेकिन अभी नहीं होना चाहिए. और जल्द से नाला का बंडिंग अगर हो जाए तो सबकी जान, काफ़ी लोगों की जान बच सकती है. मी शैलेंद्र शेंडे बोलून राहिलो. तर आम्ही इथं नाल्याच्या काठावर राहतो. तर हे दारामध्ये पूर्ण आमची भिंत पडली होती आणि म्हशी वाहून गेल्या होत्या. तर महानगरपालिकेतर्फे कोणतीच मदत मिळाली नाही. तर शेवटी आम्ही 1 वर्षभर वाट पाहिली त्यांची आणि आम्ही स्वतः पण बांधली भिंत आणि त्याला जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च आला. फाउंडेशन उचलली खालून.